रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे गावातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजवर पल्लवी मोरे नावाच्या 21 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालंय। या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। शांत मानल्या जाणाऱ्या कोकणातील ग्रामीण भागात अशा प्रकारे दिवसाढवळ्या घडलेल्या या गुन्ह्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मात्र पल्लवी सोबत नेमकं काय घडलं, ती लॉजवर का गेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणासोबत गेली, तिचा मारेकरी नेमका आहे तरी कोण, पल्लवीचा कुणी घात केला आणि या खुनामागचं कारण तरी काय, याचाच आढावा घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पल्लवी मोरे ही तरुणी लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये एका तरुणासोबत आली होती। हे दोघे लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळातच संशयास्पद हालचाली झाल्याचं कळालं। त्यानंतर संबंधित तरुण लॉजमधून घाईघाईनं निघून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं पडलं। लॉजच्या व्यवस्थापनाला संशय आल्यानंतर त्यांनी खोलीत जाऊन पाहिलं असता पल्लवीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आणि अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आला। ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि काही वेळातच लॉज बाहेर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली। घटनेची माहिती मिळताच माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून रायगड पोलिसांनी तातडीनं फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण केलं। फॉरेन्सिक टीमनं खोलीतील रक्ताचे नमुने, ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत। सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक किंवा आत्महत्येचा असावा असा संशय व्यक्त केला जात होता। मात्र मृतदेहावरील जखमांच्या खुणा आणि प्राथमिक पंचनाम्यानंतर पोलिसांनी ही हत्याच असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं। दरम्यान आम्हाला ओमकार लॉज येथून कॉल आला। त्यानंतर आम्हाला घटना घडल्याचं कळालं आहे। एका महिलेचा मृत्यूदेह मिळालेला आहे। त्यानंतर आम्ही त्यावरती तपास चालू केला आहे। तात्काळ तिथे टीम पाठवून आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट, त्यानंतर फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड यांना बोलवून येथील पुराव्याच्या दृष्टीने मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण जप्त केलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण तपास पथक पाठवलेले आहे। आपण आरोपीचा शोध घेत आहोत। तसंच जी व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे तिचा नाव गाव याची ओळख पटवत आहोत आणि गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि पुढील तपास गोरेगाव पोलीस स्टेशन करत आहेत आणि लवकरच आपण आरोपीचा शोध घेऊ। महाराष्ट्रामध्ये नाही, आपण तांत्रिक तपास करणार आहोत। आमचे एक्सपर्ट आहेत, आमचे तपासी अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फतीने आपण ह्या गोष्टीचा तपास करत आहोत। आपण प्रगती पथावरती म्हणजे फास्ट फॉरवर्ड ह्या गोष्टी करून घेऊ आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊ। या घटनेनंतर लोणेरे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। संतप्त नागरिकांनी आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। सध्या या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते। पल्लवी मोरे ही तरुण वयाची मुलगी होती आणि तिच्या अशा अकाली निधनानं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लॉजचं CCTV फुटेज ताब्यात घेतलंय। CCTVमध्ये संबंधित आरोपी तरुणीसोबत लॉजमध्ये येताना आणि त्यानंतर एकटाच बाहेर पडताना दिसत असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पोलीस या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात। आरोपीनं पल्लवीची हत्या का केली, त्यांच्यामध्ये काही जुना वाद होता का, की प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। पोलीस पथकं आरोपीच्या मागावर असून रायगड जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अशा प्रकारे लॉजिंगच्या ठिकाणी तरुण मुलामुलींच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांमुळे लॉजमधील सुरक्षिततेचा आणि कागदपत्रांच्या पडताळणीचा विषयही चर्चेत आलाय। लॉज चालकानं दोघांची ओळखपत्र तपासली होती का आणि नियमानुसार नोंद केली होती का, याचाही तपास पोलीस करतायत। या भीषण कृत्यामुळे स्थानिक महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याची टीका सामाजिक स्तरातून व्यक्त होतीये। गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आरोपी पसार झाला असला तरी पोलीस तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने त्याला लवकरच बेड्या ठोकतील असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येतोय। पल्लवी मोरे या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक स्तरावर आंदोलनाचा पवित्राही घेतला जातोय। या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याची मागणी होतीये। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।